एप्रिल महिना जयंतीचा महिना आहे, म्हणजे तुमच्या माझ्यासाठी आनंदाचा महिना आहे. या महिन्यामध्ये सम्राट अशोकांची जयंती असते, याच महिन्यामध्ये वर्तमान महावीरांची जयंती असते, याच महिन्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असते आणि याच महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते. म्हणजे हा जयंतीचा महिना आहे. या जयंतीच्या महिन्यामध्ये आम्ही महापुरुषाला आठवतो, महापुरुषांच्या बद्दल ऐकतो. मग तो व्याख्यान असेल, पुस्तक वाचन असेल, एखाद्या महापुरुषांच्या विषयावरती चिंतन असेल. पण आम्ही जयंती साजरी करत असताना जयंती का साजरी करायची हाही प्रश्न आम्हाला कधी कधी पडला पाहिजे. का करायची जयंती साजरी? जयंती कशासाठी साजरी करायची? जयंती साजरी केल्यानं काय होतं? जयंती का साजरी करायची? या देशातल्या महापुरुषांनी काय काम केलं? या देशातल्या फुले शाहू आंबेडकरांनी कोणासाठी काम केलं? या देशामध्ये फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा यांनी कशासाठी काम केलं? म्हणजे महापुरुषांच्या विचारातनं तुम्हाला मला प्रेरणा मिळाली पाहिजे, याच्यासाठी जयंती असते. जयंती कशासाठी असते? ज्या समाजाला दिशा नाही त्या समाजाला दिशा देण्यासाठी जयंती असते. जयंती कशासाठी असते? ज्या समाजामध्ये विचार नाहीत त्या समाजामध्ये विचार निर्माण करण्यासाठी जयंती असते. आणि ज्या समाजामध्ये वैचारिक दिशा नाही त्या समाजामध्ये वैचारिक दिशा निर्माण करण्यासाठी जयंती असते. जयंती का करायची? जयंती कोणाची होते? माझे आजोबा पंजोबांनी मला जन्म दिला, माझ्या वडिलांनी मला जन्म दिला, माझ्या नावाने इस्टेट केली. पण सभागृहामध्ये बसलेल्या माणसाने प्रामाणिकपणे हात वर करून सांगावी, इथं बसला कोण असा व्यक्ती आहे का ज्याने आजोबाची जयंती साजरी केली, पंजोबाची जयंती साजरी केली, त्याच्या वडिलांची जयंती साजरी केली? आहे का कोणी? माझ्यासह कोणीच नाही. माझ्या आजोबा पंजोबांनी मला घर दिलं, दार दिलं, इस्टेट दिली असेल तरी मी त्यांची जयंती साजरी करत नाही. माझे पंजोबा, त्याचे खापर पंजोबा जे कोणी आहेत, आम्ही त्यांची जयंती साजरी करत नाही. आम्ही त्यांची फक्त पुण्यतिथी साजरी करतो. का? आमचे आजोबा पंजोबा, त्याचे वडील जगले ते फक्त कुटुंबासाठी जगले. म्हणून 365 दिवसापैकी फोटो काढणे, हार घालणे, दुसऱ्या दिवशी फोटो तिथंच 364 दिवस चेड बघायचं पण नाही. पण जयंती महापुरुषांची का? याने आम्हाला जन्म दिला नाही. फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला कोणती इस्टेट आमच्या नावाने केली नाही, कोणती प्रॉपर्टी आमच्या नावाने केली नाही, पण गुलामगिरीतनं बाहेर काढलं आणि स्वाभिमानानं कसं जगायचं हे महापुरुषांनी शिकवलं. म्हणून त्यांची जयंती बांधवांना